हॅलो, मी माझी सखी. तर चला, मी माझ्या सखीमध्ये आजची सुरुवात आहे श्रावणी सोमवार आणि त्याची सुरुवात केली छान अशी गोड शिरापासून. कारण आज सोमवार निमित्त कसं देवाला पण गोड शिऱ्याचं नैवेद्य दाखवता येईल. घरातली देवपूजा आणि कामं उरकून लगेच आम्ही मंदिरामध्ये पाया पडायला गेलेलो आहोत. जेवणाची पण तयारी चालू केलेली आहे. इकडे छान असं मूग डाळीचं वरण बनवलेलं आहे. त्यासोबत इकडे मी मटकीची भाजी बनवलेली आहे, रस्सा भाजी बनवलेली आहे. आता म्हटलं त्यासोबत आणखीन एक खास बेत करायचे. मग इकडे तयारी चाललेली आहे कोथिंबीरच्या वड्या. आता कोथिंबीरच्या वड्या, कारण कोथिंबीर पण थोडीच होती माझ्याकडे आणि त्यात आळूची पानं 2-3 राहिलेली होती. ही आता फार्म हाऊसवरून आळूची पानं आणलेली आहेत आणि मग ती 2-3च भेटलेली होती. मग काय केलं, ती पण स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक बारीक कट केले. कोथिंबीर पण छान स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहे. आता पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे मी ह्याच्यातलं. आता त्याच्यामध्ये मी यूज करणार आहे बेसन पीठ, इकडे तांदळाचं पीठ, इथे आलं लसूण कोथिंबीर पीठ, थोडंसं चिमूटभर आपण साखर घेतलेली आहे, सफेद तीळ, ओवा, इकडे जरा कलर येण्यासाठी बेडगी तिखट, इकडे गरम मसाला, मीठ, धना जिरं पावडर, सिक्रेट काळा मसाला, हळद. आता काय करणार आहे, सुरुवातीला हे मी सगळं मिक्स करून घेते आणि त्यासोबत त्याच्यामध्ये मी छान असं चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे ते पण ॲड करते. आता सुरुवातीला काय करते, हे जे सगळं घेतलेलं आहे साहित्य ते मी पहिलं मिक्स करून घेते. आता श्रावण महिना म्हटल्यानंतर असं चमचमीत तर जेवणाचं बेत होतंच घरी. कारण बहुतेक आपले श्रावण महिन्यामध्ये उपवास असतात आणि उपवासाच्या दिवशी असं काही ना काहीतरी भजी तळणं किंवा वड्या करणं हे होतच असतं. मग मी माझा आजचा बेत केलाच, बोले चला छान अशा वड्याच करूया. हे सगळं मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे छान सर्व मी मिक्स करून घेतलेले आहे. आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि जी आळूची पानं चिरून घेतलेली आहेत ती पण ॲड करते. तर त्याचसोबत जे मी चिंचेचं पाणी तयार केले ते पण मी ॲड करते आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहे. आणि जसं पाणी लागेल तसं मी थोडं थोडं पाणी टाकणार आहे, जास्त पाणी टाकणार नाही कारण हे मी घट्ट करणार आहे. छान असं मी घट्टसर मळून घेतलेलं आहे, जास्त पाण्याचा यूज केलेला नाही आहे. मला लगेच इथे चाळणीमध्येच थापून घ्यायचे, ते वड्या वगैरे अशा रोल करायचं नाही आहे. छान असं चाळणीमध्ये मी वड्यांचं मिश्रण थापून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी सफेद तिळे टाकले, तरी मी आता वरून पण सफेद तिळे टाकते. पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेले आहे. आता तेच पातेल्यावर ही मी चाळण ठेवून देते आणि असं झाकण लावते आणि हिला छान शिजून देणार आहे. मिनटं झालेली आहेत. आता मी झाकण काढते आणि बघते छान वड्या शिजल्यात का. वड्या छान शिजलेल्या आहेत. आता मी काय करते, गॅस बंद करते आणि वरची ही जी चाळण आहे ती साईडला काढून ठेवते आणि आता हिला पूर्ण थंड होऊ देणार आहे. आणि त्याच्यानंतरच ह्याच्या वड्या मी छान कापून घेणार आहे आणि मग तळून घेते. वड्या पण छान कापून घेतलेल्या आहेत. आता इकडे गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे. आता वड्या लगेच कुरकुरीत तळून घेते. छान अशा आपल्या कुरकुरीत वड्या पण तळून झालेल्या आहेत. छान अशा आपल्या वड्या पण तळून झालेल्या आहेत. एकदम कुरकुरीत आणि अशा टेस्टी वड्या झालेल्या आहेत. आता लगेच मी काय केलं, फ्रीजमध्ये जे 15 दिवसाची साय साठवून ठेवलेली होती तूप बनवण्यासाठी ती बाहेर काढली आणि छान आता ते लोणी मी मिक्स करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये जी एवढी साय होती ती स्वच्छ धुवून काढून टाकलेली आहे. आणि छान असं मग तूप तयार करायला गॅसवरती ठेवून दिलेलं आहे. दुपारनंतर आज आपल्याला पुन्हा पोहा चिवड्याची ऑर्डर होती, त्याची ही तयारी चाललेली आहे.
मी ते पोहा चिवडा बनवते आणि इकडे साळुंक्या कशा पत्रावरती येऊन समोरच वाट बघतायत कधी खाऊ टाकते हे. कारण संध्याकाळचं खाऊ काही मी टाकलेलं नाहीये आणि नुसत्या शिट्या मारतायत त्या. छान असं आपला पोहा चिवडा पण रेडी झालेला आहे. आजची ऑर्डर आपल्याला पोहा चिवड्याची होती, ती पण आता मी पूर्ण केलेली आहे आणि आता छान थंड होऊ देणार आहे आणि मग पॅकिंग करणार आहे. पोहा चिवडा पण थंड झालेला आहे. आता मी हे पॅकिंग करते. मी इकडे पॅकिंग करते तर बाहेर बड्डेची तयारी चालू आहे. बड्डेची तयारी म्हणजे माझ्याच बड्डेची तयारी आहे आणि आज श्रावण सोमवार आणि माझा बड्डे पण आलेला आहे, त्यामुळे मला भारी वाटते. आज बड्डे एकदम साध्या पद्धतीने करते, कारण आमच्या घरामध्ये आम्ही कोणी एकदम मोठ्या थाटामाटात वगैरे बड्डे करत नाही. एकदम साध्या पद्धतीने करतो. साधा केक आणायचं आणि बड्डे सेलिब्रेट करायचं. पण तरी पण आमच्यासाठी तो एकदम खास दिवस असतो आणि आज मुळात श्रावण सोमवार आहे, त्यामुळे माझ्यासाठी तर खूपच छान दिवस आहे आजचा. आणि मग बाहेर ही लोक तयारी करतायत आणि माझं इकडे काम चालूच आहे. ते मी पार्लेचे बिस्किट पुडे जे छोटे छोटे असतात त्याचा एक मोठा बॉक्स घेऊन आलेले आहे. आता हे मी कशासाठी आणले माहिती आहे, कारण ह्याच आठवड्यामध्ये माहीरचा पण बड्डे झालेला आहे आणि आज माझा बड्डे आहे. आणि मला नेहमी सवय आहे की असं काही कार्यक्रम असेल, म्हणजे घरामध्ये बड्डे वगैरे कोणाचा असेल तर मी आदिवासी वाडीमध्ये वगैरे लहान मुलांना काही ना काहीतरी खाऊ देते. घरात एक वेळ मी बड्डे मोठा नाही सेलिब्रेट करत, पण बाहेर जे काय असेल ते बाहेरच्या आदिवासी वाडीमध्ये मुलांना चॉकलेट्स किंवा मी बिस्किट वगैरे असं नेऊन देते. आणि मला सवय, कारण फार्म हाऊसवरती येता जाता नेमकी आदिवासी वाडी लागते आणि मग तिथे रस्त्यावर मुलं खेळतच असतात. मग मला ती सवय झालेली आहे पर्समध्ये काही ना काहीतरी चॉकलेट घेऊन जायचं, बिस्किट घेऊन जायचं आणि मग रस्त्याने ते दिसलेत का त्यांना मग देत राहायचं. आणि आता तर बड्डेचं निमित्तच आहे, माहेरचा पण बड्डे झाला आणि माझा पण बड्डे. म्हटलं चला ह्या टायमाला मुलं रस्त्याने दिसले तर त्यांना छान अशी बिस्किट पुडे देऊया. आणि आज तर मुळात मला जायला भेटलं नाही, कारण आज दिवसभर माझा बिझीच होता. आता उद्या मी फार्म हाऊसला जाणार आहे, तर फार्म हाऊसला येता जाता मला ते मुलं दिसतील, त्यांना मग हे बिस्किट पुडे द्यायचे. इकडे हॉलमध्ये माझ्या बड्डेची तयारी चालू आहे. आता जे बाकीचे घरातले कोणी आले नव्हते ते व्हिडिओ कॉलद्वारे मला विश करत होते. थँक्यू. नको जास्त. चला तर मग आजचा दिवस माझ्यासाठी खूपच छान गेला.